नमस्कार सर्वांना, खुशीज कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये एक दिवसाचा पांडुरंग ही गोष्ट पाहणार आहोत. देव जे करतो ते चांगल्यासाठीच करतो. पंढरपूर येथील पांडुरंगाच्या मंदिरात गोकुळ नावाचा एक भक्त नियमितपणे जाण्याची सेवा करत होता. तेव्हा त्याच्या मनात विचार आला की विटेवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय हे नक्कीच दुखत असतील. म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले, देवा, तू आमच्यासाठी सारखा उभा असतोस. तुझे पाय दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे. मी तुझ्या जागी उभे राहण्याची सेवा करेन. त्यावर पांडुरंग म्हणाला, ठीक आहे, पण तू इथे उभा राहून कोणाला काहीही सांगू नकोस. काहीही झाले तरी बोलू नकोस. फक्त हसत उभा राहा. पांडुरंगाचे हे बोलणे गोकुळने मान्य केले व दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडुरंगाच्या जागी येऊन उभा राहिला. तेव्हा तेथे भक्तांचे येणे सुरू झाले. मग त्या ठिकाणी सुरुवातीस श्रीमंत भक्त आले. श्रीमंत भक्त, देवा, मी लाखो रुपयांची देणगी तुला दिली आहे. माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊ दे. त्यावर तो श्रीमंत भक्त तेथून निघून गेला. पण चुकून तो पैशाने भरलेले पाकीट तेथेच विसरला. पण देवाने काहीच न करता उभा राहण्याचे सांगितले असल्याने गोकुळने त्याचे पाकीट त्याला परत देऊ शकला नाही. त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला. पुढे तेथे एक गरीब भक्ताचे येणे झाले. गरीब भक्त, पांडुरंगा, हा 1 रुपया मी तुला अर्पण करतो. माझी ही धनाची सेवा स्वीकार कर. तसेच मला नेहमी तुझ्या चरणापाशी ठेव. माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून घे. देवा, माझी बायको व 2 मुले देवाच्या दर्शनासाठी केव्हापासून उपाशी आहेत. घरात अन्नाचा कण नाही. माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे. जे काही होईल ते तुझ्या इच्छेप्रमाणे होईल असा मला विश्वास आहे. असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला तेथे पैशांनी भरलेले पाकीट दिसते. तेव्हा देवाचे आभार मानून तो ते पाकीट घेऊन निघून जातो व आपल्या उपाशी बायकोला व मुलांना व इतर गरीब लोकांना अन्न देतो. गोकुळ काहीच न बोलता हसतच उभा असतो, कारण की पांडुरंगाने गोकुळला असे करण्यास सांगितलेले असते. पुढे तेथे एक नावाडी येतो आणि देवाला उद्देशून तो म्हणतो, हे पांडुरंगा, आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे. तेव्हा तो प्रवास सर्व काही व्यवस्थित होण्यासाठी मला आशीर्वाद दे. असे म्हणून तो नावाडी तेथून निघून जातो. तितक्यात तो श्रीमंत भक्त पोलिसांना घेऊन तेथे येतो. तेथे पाकीट नसल्याचे बघून तो श्रीमंत भक्त
पोलिसामार्फत पाकिट चोरल्याच्या संशयावरून नावाड्याला अटक करतो. तेव्हा गोकुळला फार वाईट वाटते, पण तो काहीच करू शकत नसल्याने तो फक्त उभा राहतो. तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो, पांडुरंगा, हा काय खेळ मांडला आहेस? मी काहीच केले नाही, तरीही मला ही शिक्षा का? हे ऐकून गोकुळचे हृदय गहिवरते. तो विचार करतो की स्वतः पांडुरंग जरी येथे असता तरी त्याने काहीतरी केलं असतं. असे म्हणून न राहून तो पोलिसांना सांगतो की पाकिट हे नावाड्याने चोरले नसून त्या एका गरीब भक्ताने चोरले आहे. त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात. तेव्हा नावाडी व श्रीमंत भक्त हे दोघे देवाचे आभार मानून तेथून निघून जातात. हा सर्व प्रकार रात्री पांडुरंग मंदिरात येतात व गोकुळाला विचारतात, कसा होता दिवस? गोकुळ म्हणतो, पांडुरंगा, मला वाटले होते की येथे उभे राहणे फारच सोपे आहे, फारच सोपे काम आहे, पण आज मला कळले की हे काम किती अवघड आहे. यावरून कळते की तुझे दिवस हे सोपे नसतात, पण देवा, मी आज एक चांगले काम केले आहे. असे म्हणून तो सारी हकीकत देवाला सांगतो. तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतो, शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केलास. तुला मी सांगितले होते की तू कोणालाही काहीही बोलू नकोस, पण तू ऐकले नाहीस. तुझा माझ्यावर विश्वासच नाही. तुला काय वाटते की मी भक्तांच्या हृदयातील भावना ओळखू शकत नाही? गोकुळ मान खाली घालून उभा राहतो. पुढे पांडुरंग म्हणतात, अरे, त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते, आणि त्या पैशांच्या बदल्यात त्याला व्यवसायामध्ये माझ्याकडून खूप सारी भरभराट हवी होती. त्यामुळे पाकीट हरवण्याचा खेळ मला करावा लागला, जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला किंवा चांगल्या मार्गावरून त्याच्या पदरातील पापाचा साठा कमी होणार होता. पण मी सांगितले होते तसं तू केला नाहीस. आणि पुढे पांडुरंग म्हणतात, त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा 1 रुपया राहिला होता, तरी देखील त्याने तो श्रद्धेने व भक्तीने त्याने मला तो अर्पण केला. म्हणून पैशाचे पाकीट मी त्याला दिले, कारण तो हे सर्व पैसे फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसेच केले आहे. त्या नावाड्याची काहीही चुकीचे केले नव्हते, पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता आणि तेथील वातावरण आज खूपच खराब आहे. मोठमोठ्या लाटा जोरजोराने वाहत आहेत आणि या परिस्थितीत तो आपली नाव वाचवू शकला नसता व त्याचा प्राण गेला असता. म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला, जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील आणि मोठ्या संकटापासून सुटेल. पण तुला वाटले की
आपण एक दिवसाचा देव झालो म्हणजे आपण सगळे समजू लागलो. पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडले आणि नेहमी जे होते तेच आज पण झाले. देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो, पण मनुष्यच त्यावर पाणी सोडतो. या पूर्ण कथेचे तात्पर्य आहे, देव जे काही करत आहेत ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच करत आहेत. फक्त आपण देवावर विश्वास ठेवून धीर बाळगला पाहिजे. राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी.